जय भीम मित्रांनो. आजच्या महाराष्ट्रामधली जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थता ही मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या दोघांमध्ये चाललेला जो काही संघर्ष आहे तर तो आपण उघड्या डोळ्याने पाहतो आणि दोघेही अटीतटीला पेटलेत. माझं म्हणणं हे दोघे अटीतटीला पेटलेत त्याचं कारण हे दोघे नाहीत तर यांच्या पाठीमागे कुणीतरी या सगळ्याचं सूत्रसंचालन करतंय. त्या सूत्रसंचालकाचं नाव आहे देवेंद्र फडणवीस आणि त्याचा बाप त्यांच्या मागे आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS. आणि RSSची पिलावळ जी आहे तर ती हा सगळा उद्योग करते आहे. म्हणजे याच्यातल्या सगळ्या कॅरेक्टर्स माझ्या हिशोबानं या संघाचं काम करत आहेत. आज संघाला काय हवं आहे तर आज संघाला महाराष्ट्रातली लोकांची मतं हवी आहेत आणि ही मतं केव्हा मिळू शकतात जर बहुजन समाजात मारामाऱ्या सुरू झाल्या, भांडणं सुरू झाली तरच ही मतं पोलराईज होऊ शकतात. हे ध्रुवीकरण कशाच्या आधारानं करायचं? हिंदू मुस्लिम ते करून दमले, आता ते कार्ड काय पुन्हा चालत नाही. मग आता काही तर कार्ड नवीन शोधलं पाहिजे. हा ब्राह्मणांच्या डोक्यात जो हा किडा जातीव्यवस्थेचा वळवळतो तो कधी असं थांबत नाही. तो त्याला सारखं हे माहिती आहे ते असुरक्षित आहेत. ब्राह्मणांच्या एवढं या जगात असुरक्षित कुणीच नाही, भयग्रस्त कुणीच नाही. आम्ही कुणी घाबरत नाही, भीत नाही, पण ब्राह्मण प्रचंड भीतात आणि प्रचंड घाबरतात. त्यामुळं ते सर्व अधिक काळजी घेऊन राहतात. त्याच्यामुळे ब्राह्मण काय होय, ब्राह्मणानं माझा काही इलाज नसतो, मी काय ब्राह्मण द्वेष्टा नव्हे, पण ब्राह्मण वर्ग आणि ब्राह्मण जात आता त्यांनाचा वर्ण आणि जात एकच असल्यामुळे आमच्या पुढे काही पर्यायच राहत नाही. क्षत्रियांवर बोलायचं म्हटलं तर कुठल्याही राजाचं नाव घेऊन बोलता येते, पण ब्राह्मणांचं तसं नाही ना, त्याला ब्राह्मणच म्हणावं लागते. मग तो पुरोगामी असेल, प्रतिगामी असेल, मध्यम मार्गी असेल, कसाही असेल, पण तो ब्राह्मणच असतो. आणि ते हे सगळं उद्योग करतात. मराठ्यांना उचकवायचं काम कोण करते? मराठ्यांना सर्वाधिक पाठिंबा असला तर तो त्या भिडे गुरुजीला आहे. त्यांची हजारो पोरं त्या भिडे मास्तरच्या मागे पळतात. तो म्हातारा कुठे बरं बसलाय आता काय नाही, एक शब्द सुद्धा बोलत. तो आता आंबा पिकला म्हणत नाही, आंब्यानं पोरं होतात म्हणत नाही, तो गांधींना शिव्या देत नाही. का बरं सगळं बंद झालं? तो कुठल्या गल्लीत बसलाय, कुठल्या गल्लीत बसलाय, म्हणजे कुठं दडून बसलाय तो भिडे? हाय तोंड आहे, दाखवताय तो तोंड, बोलतोय तो मराठ्यांच्या बाजूनं, RSS बोलते मराठ्यांच्या बाजूनं, हिंदू महासभा बोलते मराठ्यांच्या बाजूनं. सगळ्याच हिंदू संघटना या मराठ्यांच्या बाजूला उभ्या आहेत का? जेव्हा मराठ्यांना त्यांचा प्रश्न जीवन मरणाचा वाटतो त्यावेळी मराठ्यांच्या सोबत हे कोणी नाहीत आणि बाकीच्या जातींच्या विरुद्ध तर मराठी उभेच राहिलेत. मराठ्यांचं आयसोलेशन करणं, त्यांना एकटं पाडणं, बहुजन समाजातून त्यांना बाजूला करणं, हे कारस्थान कोण करते? हे कारस्थान, हे सगळं कारस्थान देवेंद्र फडणवीस नावाचा एक बामण करतोय आणि तो एक बामण महाराष्ट्रातल्या या मराठ्यांना ऐकणं झालाय. ही परिस्थिती आहे. त्याची कारस्थानं काय चालतात? आता तो जरंगे पाटील नावाचा माणूस कोण माहिती सुद्धा नाही आम्हाला. आयुष्यात 50 वर्ष मी सार्वजनिक जीवनात आहे आणि सगळ्या मराठवाड्यामध्ये गाव गणना मला माहिती आहे, पण हा जरंगे पाटील काही मला माहीत नव्हता. अचानकपणे तो धूमकेतूसारखा उगवला. जसा मोदी अचानकपणे धूमकेतूसारखा उगवला, त्या मोदीला कसलेही रूट्स नाहीत.
बहुजन समाज त्याला ओळखत सुद्धा नव्हता. हु इज मोदी काही कोणाला माहीत नव्हतं. कुणी आणला मोदीला पुढं, कुणी आज देशाच्या लोकशाहीचं वाटोळं केलं, कोणी संविधान नाकारलं. आज लोकशाही संपल्यात जमा आहे, विरोधी पक्ष संपल्यात जमा आहेत. विरोधी पक्षांना पुन्हा उभं राहू दिलं जाईल असं नाही. निवडणुका 2024च्या होतीलही, पण विरोधक सगळे तुरुंगात असतील असं मला स्वतःला वाटते. हा मोदी आला कुठून, तर तो संघाच्या शाखेवरून आला. हा भिडे आला कुठून, संघाच्या शाखेवरून आला. तो एकबोटे आला कुठून, हा एकबोटे आला संघाच्या शाखेवरून. हे सगळे लोक एरवी शिवाजी महाराज आणि मराठे आणि मिळ्याबिशा, तो भिडे तर कॅरेक्टरच आहे. इतका म्हातारा झालेला आहे, पण इतका कळ लाव्या विचारायचं काम नाही. कुठे भांडणं लावावीत, कशी भांडणं लावावीत, कुणाची भांडणं लावावीत, दे आर एक्सपर्ट इन दिस. आणि आम्ही भांडायला तयारच असते. आम्हाला काय गाडग्याला गाडगसारखं भांडायला लागते. आमचं भांडं लागलं आणि त्याच्या कानावर गेलं की बस पाय घालून फाडते. हा त्यांचा रोल आहे. मी या सगळ्यात मला राखीव जागांमध्ये काहीच इंटरेस्ट नाही. मराठे इतके कर्तबगार आहेत की त्यांच्यावरती ही पाळी का आली याचा विचार त्यांनी नको करायला. मराठ्यांना राखीव जागा का मागाव्या लागत आहेत. 70 वर्ष तर 70 सरकार त्यांच्याच ताब्यात आहे. मुख्यमंत्री सगळे, बहुसंख्य मुख्यमंत्री त्यांचेच आहे. आम्ही साहेब म्हणून तुमच्या दारात यायचं. आमच्या भटक्या जमातीचे सगळे लोक साहेब म्हणून आम्ही कुणाच्या दारात जायचे, गावच्या पाटलांच्या दारात जायचे. ही गरीब माणसं कुणाला जाणार त्यांच्याकडे जायचे. आता ही पाटलच जर म्हणायला लागली की आम्हाला तुमच्या लिस्टमध्ये घाला, नाही तर तुमच्या पंक्तीत बसवा, तर शाला अवघडच गोष्ट झाली हो. तर रिझर्वेशनची किंमतच संपली. मेजॉरिटीचा वर्ग जेव्हा राखीव जागा मागायला लागला, याचा अर्थ देश मागासलेला राहिला की पुढारलेला, देशानं प्रगती केली की देश मागं गेला. म्हणजे आपण काय करतो आहोत. गोष्ट खरीच आहे की मराठ्यांना राखीव जागा मिळाल्या पाहिजेत. तर ते आता 5 एकरावरती 2 एकरावरती 90-95% मराठी आलेत. आता 2 आणि 2.5 एकरामध्ये भागत नाही. मग पोरं जमीन विकून टाकायला लागली. जमिनी विकल्यावर घेतंय कोण, शेठजी भटजी आणि आमचे हे राजकारणातले दिवाणजी, आणि त्याच्यानंतर राज्यकर्ते. हेच तर प्रॉपर्ट्यांचे मालक आहेत. मराठा समाजाला यातल्या काय गोष्टी मिळाव्यात, त्यांच्यासाठी काहीतरी मिळावं, ही जशी मराठ्यांची भावना आहे ना, तशी आम्हा लोकांची पण आहे. आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. आंबेडकरवाद्यांनी कधीही त्याला विरोध केलेला नाही. बाबासाहेबांचा एकही अणुही कुणाच्या रिझर्वेशनच्या विरुद्ध बोलू शकत नाही, तर आम्ही रिझर्वेशनच्या बाजूचे आहोत. मराठ्यांना त्या मिळाल्या तर त्या जरूर मिळाल्या पाहिजेत. पण मराठ्यांचं म्हणणं काय, याचं काढून द्या, नाही तर मला त्याच्या ताटात बसवा, हे होणे नाही. ज्या नसत्या गोष्टी तुम्ही कशा काय बोलताय, तुमच्या ताटात बसू द्याल का तुम्ही? मग तुम्ही ही माणसं जी आहेत यांच्या ताटात का बसायला येत आहे? तुम्ही लढणारे लोक आहे ना, शूर आहे, पराक्रमी आहे. ऐज मालिम मिशावर पिळत होते. शाहू महाराज राखीव जागा द्यायला लागले, मराठ्यांनी घेतल्या नाहीत. बाबासाहेब राखीव जागा द्यायला लागले, मराठ्यांनी घेतल्या नाहीत. पंजाबराव देशमुखांनी घेतल्या, त्यांचं कल्याण झालं. विदर्भातले मराठे कुणबी आहेत, त्यांना सवलत गेली 70 वर्ष मिळते, 75 वर्ष. कोकणातले कुणबी मराठे हे कुणबी आहेत, त्यांना सवलत मिळते. मग आता पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना, मराठवाड्यातल्या मराठ्यांना अडवलं होतं का कुणी? का नाही घेतले त्यावेळी? आता जेव्हा फार घर जळते असं लक्षात आल्यावर आता तुम्ही शहाणे झालात. बरोबर दिल्या तुम्हाला रिझर्वेशनच्या जागा, प्रश्न सुटणार? राखीव जागानं आमचे प्रश्न सुटलेले नाहीत, हे मेहरबानी करा. राखीव जागानं समाजाच्या दारिद्र्याचे प्रश्न सुटत नसतात. कितीच फसवाल लोकांना, किती बंडल माराल, किती लबाड्याने बदमाशा कराल. राखीव जागा दिल्यामुळे हे सगळ्यांना असं वाटतं की महारांची प्रगती झाली. सॉरी, मी महार म्हणतोय आणि मी जातीचा उल्लेख नाही असा कधी करत, हे मी मला असं करतो. पण तथाकथित पूर्वाश्रमीचे महार यांनी प्रचंड प्रगती केली. याच्यामुळे तुम्हाला जर का असं वाटत असेल की राखीव जागामुळे त्यांनी प्रगती केली, तर मेहरबानी करा, अजिबात नाही. जशा महारांना राखीव जागा मिळाल्या तसं देशभरातल्या दलितांना जागा मिळालेल्या आहेत.
ते का नाही पुढे गेले, ते नाही कलेक्टर झाले, ते नाही SP झाले, ते नाही IAS झाले, ते नाही डॉक्टर झाले, ते नाही इंजिनियर झाले. का? कॉम्प्युटरच्या जगामध्ये सगळ्यात पुढे ते गेले. का गेले? ब्राह्मणांच्या बरोबर त्यांच्या तोडीस तोड देणारा समाज असला तर बाबासाहेबांचा समाज आहे, जयभीमवाला समाज आहे. तो ज्या स्वाभिमानानं ताठपणे उभा राहिला, हा ताठपणा तेव्हाच निर्माण होतो जेव्हा डोक्यात आंबेडकर असतो. माझी माणसं कशी उभी राहिली? 2007 नंतर माझी माणसं उभी राहिली ताठ, जयभीम बोलू लागली, निळा झेंडा खांद्यावरती घेऊ लागली, बाबासाहेबाला आपला नेता मानू लागली आणि बुद्धाच्या रस्त्याने गेली. हे करावं लागेल मराठ्यांना. हाय तयारी? हे तयारी असेल तरच ब्राह्मणांशी लढू शकता, अदरवाईज नाही. ब्राह्मण तुम्हाला फक्त खेळवत राहतील, दुसरं काही होणार नाही. ते तुम्हाला देणार तर काहीच नाही. माझं म्हणणं असं आहे की बा 48% राहिलेत ना जागा, त्याच्यात लढा घ्या, आपण सगळे लढूया. तुमच्यासाठी आम्ही पण रस्त्यावरती उतरतो, येतो जेलमध्ये. किती लोकांना हे माहिती आहे की ओबीसींच्या जागा ज्या आज मिळालेल्या आहेत मंडल आयोगामध्ये, हा मंडल आयोग अंमलबजावणीमध्ये आणा, मंडल आयोगाचा स्वीकार करा, यासाठी चळवळी काय ओबीसीतल्या लोकांनी केल्यात? नाही. काढून बघा रेकॉर्ड. अरुण कांबळे, लक्ष्मण माने, बाबा आढाव, हेच लोक तुम्हाला दिसतील. जनार्दन पाटील ओबीसीचे, त्याच्यानंतर मुस्लिम समाजाचा सत्यशोधक समाजाचे लोक, हे सगळे जे परिवर्तनवादी गटातले लोक आहेत, जे आंबेडकरवादी गटातले लोक आहेत, ते आंबेडकरवादी शाहू फुलेवाले, हे जे सत्यशोधक सगळे आहेत, हे सगळे लढले त्या मंडल आयोगासाठी लढले. तेव्हा लोक आम्हाला हसायचे. लोक म्हणायचे जे आले हे काहीतरी महारापोरांचं चाललंय. अरे त्यावेळेला आम्हाला काहीच मिळणार नव्हतं. शेड्यूल कास्टला त्यातलं काही मिळणार नव्हतं, आंबेडकरवाद्यांना काही मिळणार नव्हतं. तरी सुद्धा लढाई लढत होते आंबेडकर. त्यावेळेला भुजबळ शिवसेनेमध्ये होते, सत्तेची गाजरं खात. आम्ही तुरुंगात होतो, ते नाहीत गेले सर त्यासाठी तुरुंगात. आम्ही तुरुंगात गेलोय मंडल आयोगाच्यासाठी. मी स्वतः तुरुंगात गेलोय मंडल आयोगाच्यासाठी. आम्ही संघर्ष केला आणि मंडल आयोग लावायला. तसं आम्ही सगळेजण उठतो, ओबीसीसह सगळेजण आम्ही येतो, मराठ्यांना जागा मिळाल्या पाहिजेत. पण लढायचं आहे तिथं लढा ना, चुकीच्या जागेवर काय लढताय? म्हणजे वरच्याला माता आणि खालच्याला लाता, हा काय धंदा आहे? वरच्याला माता कशाला देताय? वरच्याला लाता घाला ना. त्याच्या 48% जागेतले जेवढ्या पाहिजेत तुमची लोकसंख्या आहे तेवढ्या घ्या, काय आमचं म्हणणं नाही. पण तुम्ही आधीच ज्यांच्या ताटामध्ये काही पडलेलं नाही त्यांच्या ताटात पुन्हा घुसलात तर भांडणं होण्याशिवाय काय होणार नाही. आणि हे RSSला चांगलं माहिती आहे, म्हणून त्यांनी हे भांडणं लावल्यात. आपण मानायचं नाही असं ठरवा. आम्ही मराठ्यांच्या बरोबर सगळे आहोत, SC ST VJNT OBC आणि मुस्लिम, आम्ही सगळेच तुमच्या बरोबर येतो. पण लढाई ब्राह्मणाला आयसोलेट करून त्यांच्या बरोबर झाली पाहिजे. लढाई बहुजन समाजात होता कामाची नाही. गावागावांमध्ये जर भांडणं उद्या सुरू झाली तर गावगाडा चालेल काय, गाव चालेल काय? समाज जर आपल्याला नीट ठेवायचा असेल तर आपसातली भांडणं टाळली पाहिजेत, जाती टाळल्या पाहिजेत, जातीवाद टाळला पाहिजे. पण हे मराठ्यांना कळणारच नाही, कारण सत्ता त्यांच्या हातात असते. लग्न जमवायचे की ते 96 92 95 तिकडे जाणार आणि आता आमच्याबरोबर रिझर्वेशनला येणार. अरे मित्रांनो, कसं जमणार? तुम्ही तर पदर अजून सोडायला तयार नाही, पुळ्यामुळ्या सोडायला तयार नाही, डोक्यातला मनू बाजूला करायला तयार नाही. जोपर्यंत तुमच्या डोक्यात मनू आहे तोपर्यंत तुमची बरबादी ठरलेली आहे. जो आपल्या डोक्यातला मनू बाजूला काढू शकतो, जो हिंदुत्व नाकारू शकतो, तोच पुढे जाऊ शकतो. तुम्ही बुद्ध व्हा किंवा होऊ नका, पण तुम्हाला तेवढाच मार्ग आहे, दुसऱ्या मार्गात नाही. बाबासाहेबांनी खूप विचार करून या देशाचा हा मार्ग दिलेला आहे इथल्या बहुजनांना की या रस्त्यानं जा. तुम्ही सार्वबौद्ध हिंदू हे पूर्वीचे बौद्ध आहात. ब्राह्मणांनी अनेक उद्योग करून, अनेक उचापती करून, अनेक लपडी करून आमची मंदिरं ताब्यात घेतली, सगळे विहार ताब्यात घेतले आणि त्यांचं वाटेल त्या विकृत मूर्तींमध्ये रूपांतर करून तुम्हाला सांगितलं तुम्ही हिंदू आहे. व्हॉट इज हिंदू? 8व्या शतकापर्यंत हिंदू हा शब्द नाही. आमच्या संतांच्या वाङ्मयात कुठलेही शब्द नाही. आमच्या तुकारामाच्या गाथेमध्ये नाही, ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीमध्ये नाही. म्हणजे 12व्या शतकात जर संतांचा काळ झाला त्या काळात जर हिंदू हा शब्द नाही तर हा हिंदू शब्द मध्ये घुसला कुठून?
दाखवा ना आम्हाला तुम्ही तुमचा इतिहास, ब्राह्मणांनी झाकून ठेवलेला इतिहास बहुजनांनी उकरून काढला पाहिजे आणि त्यांना जाब विचारला पाहिजे आणि खरं बोललं पाहिजे. सारखं मतासाठी बरंच कसं बोलून चालेल, खरं बोललं पाहिजे ना. माझी बायको मराठा समाजातली आहे, माझी सूनही मराठा समाजातली आहे, माझी मुलगी मी माळी समाजात दिली आणि आय एम प्राऊड ऑफ इट. माझ्या समाजामध्ये, माझ्या घरामध्ये 30-35 जातींची माणसं आहेत. माझी पोरगी माळी समाजात दिली. तर मी असली जात बीत घ्या भानगडी आम्ही बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं हे सगळं झूट आहे, आम्ही सोडून दिलं. मराठ्याने सोडून दिलं पाहिजे. आता मराठ्यांना सोडावंच लागणार, पोरीच नाहीत लग्नाला. आता काय कराल? आता मला सांगतात तुमची बघावं कुठतरी मिळते का? कुणाची पण चालेल, तुमच्यातली कुणाची पण चालेल, पण मुलगी पाहिजे का? बेट्या हो, मधल्या काळामध्ये पोरी मारल्यात, त्यांना जन्माला जीव दिलं नाहीत, त्याच्यामुळे संतुलन बिघडलं. आता संतुलन बिघडल्यामुळे तुमच्या पुढं काय पर्याय आहे? वंश वाढवायचा असेल तर मुलगी पाहिजे. मग मुलगी तर मिळत नाही मराठ्यांमध्ये, गरीब मराठ्याला तर मिळतच नाही. मग ते काय म्हणते 40ला पोरं आली, लग्न होईनात. अरे सारे प्रश्न व्यवस्थेनं निर्माण केलेले आहेत. मराठे केव्हा शाने होणार मला कळत नाही. त्यांना शाहू महाराज केव्हा कळणार मला माहिती नाही. त्यांना शिवाजी महाराज केव्हा कळणार माहिती नाही. ब्राह्मणांनी सांगितलेला शिवाजी आम्ही आमचा मानत नाही. आमचा शिवाजी आम्ही शोधतो. आमचा शिवाजी आम्हाला ठाऊक आहे, जो गोविंद पानसरेंनी सांगितला तो शिवाजी आमचा शिवाजी आहे. आम्ही हे भटांनी सांगितलेला शिवाजी नाही मान्य करीत. गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणणारा शिवाजी कधीच नव्हता. ब्राह्मणांचंच फक्त रक्षण करायचं असं काही महाराजांनी ठरवलं होतं काय? मग आम्ही सगळे कुठं होतो? आम्ही सगळे मावळे का कावळे आहे? आम्ही कावळे तर साली ते आहे, सत्ता आली की फक्त ते स्मशानामध्ये जमतात की नाही कावळे, तसे कावळे आहेत. पड पडली की हे सगळे जमतात. या मराठा समाजातल्या मित्रांनी समजून घेतलं पाहिजे. ओबीसींचा भुजबळांचा राग आला तरी थोडासा संयमानं घेतला पाहिजे. जरंगे पाटील काय बोलतात? हुईच जरंगे पाटील, काय लायकी त्याच्या माणसाची? तो भुजबळांची लायकी करतो. भुजबळ इंजिनियर आहेत, हा काय शिकलाय? भुजबळाने आयुष्यातली 50-60 वर्ष समाजासाठी काम केलं. या माणसाने काय केलंय? काय नाही हो, त्या जातीत जन्म घेतला आणि उपोषण केलं, हे काय क्वालिफिकेशन आहे? नेता व्हायचं? 200 एकराच्या सभा घेता, 200 एकरात पाय ठेवायला जागा नाही, एवढी माणसं जरंगे पाटलांना जमवली. हुई जरंगे पाटील कुठून आणला एवढा पैसा? वाहनं कुठून आली? माणसं कशी आली? बिन पैशाची. आणि मग जर तुमचा समाज एवढी माणसं जमा करू शकत असेल तर तुम्ही गरीब म्हणता? तुम्ही गरीब आहात? अरे आम्हाला ठाऊक आहे ना तुम्ही काय आहे ते, कारण खालच्याला वरचं सगळं दिसतं. वरच्याला वाटतंय खालच्याला काय करते, पण तसं नाही. खालच्याला सगळं वरचं दिसतंय, सगळी शिडीवरच्या खाली आहे मी, आम्हाला सगळं दिसतंय ना तुम्ही काय आहे ते. तुम्ही शिंग मोडून वासरात नका घुसू. जे तुमच्या हक्काचं आहे, जे तुमच्या अधिकाराचं आहे ते तुम्हाला मिळालंच पाहिजे, पण इतरांचा बळी देऊन नाही. आमच्या ताटामध्ये बसलात काय होईल? एक भाकरी आणि आपण आधी 10 जण होतो, आता 100 जण झालो. कुणालाच काय मिळणार नाही, भांडणं आपसात होतील. ब्राह्मणांना हेच तर पाहिजे. तेच मी जीव तोडून सांगायला लागलोय की बाबा हो, तुम्हाला भांडायचं तर ब्राह्मणाच्या विरुद्ध भांडा, मोदीकडे जा, त्याला कायदा दुरुस्त करायला लावा. ते 50% अट आहे ती सुप्रीम कोर्टाने दिली आहे. सुप्रीम कोर्ट म्हणजे ईश्वर आहे का? नाही. सुप्रीम कोर्टाचं रुलिंग बदलायचं आहे, पार्लमेंटमध्ये ठरावाना कायदा करा, बदलून टाका, 50 अट काढून टाका. गरीब जर माणसं असतील त्यापेक्षा जास्त तर त्याला त्याची ती माणसं काय मराठींची चूक आहे की काय ते गरीब झाले? तुमची राजकीय धोरणं, तुमची सामाजिक धोरणं, तुमची आर्थिक धोरणं ही मूर्खपणाची होती, म्हणून ते माणसं गरीब झाली. त्यांच्या समाजातले राज्यकर्ते मूर्ख आहेत म्हणून हे दिवस त्यांच्यावर आले. हे ते म्हणायलाच तयार नाहीत. अरे मुख्यमंत्री जर सगळे तुमचे तर तुम्ही इतरांना काय मागता जागेवर राहा? शिंदे तुमचा मुख्यमंत्री आहे ना, धरा ना त्याला, का धरत नाही? धरा हो त्याला आणि बसवा एके ठिकाणी. हालूच देणार नाही, राखीव जागा देणार तर राज्य राजधान्यामध्ये करा की, का नाही? तिथं लगेच शेपूट घालणार आणि लढणार कोणाच्या बरोबर? भुजबळ. यार चालले, ही लढाई नाही. आमची लढाई ही सामाजिक न्यायाचं प्रस्थापना करणं याच्यासाठीची आहे.
महात्मा ज्योतिराव फुल्यांचं आम्हाला स्वप्न पुरं करायचं आहे, आम्हाला बाबासाहेबांचं स्वप्न पुरं करायचं आहे आणि आम्हाला भारत बुद्धमय करायचा आहे. याच्यासाठी आमचा संघर्ष चालू आहे, म्हणून आमचा मराठ्यांना पाठिंबा आहे. या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, त्याचं काय कारण नाही. पण तुम्ही मागं पाहिलं, भीमा कोरेगावला जी दंगल झाली, ती दंगल घडवली कुणी? फडणवीसने घडवली. कारण त्या दंगलीची काय पुढे चौकशी झाली, काय झालं, त्याचे रिझल्ट आले कुठे? नाही. आत्ता गोळीबार झाला मराठ्यांच्या याच्यावरती, त्या जरंगे पाटलांच्या गावात उपोषणावर कुणी केली? कोण गृहमंत्री आहे? देवेंद्र फडणवीस आहे. त्यावेळची दंगल त्यांनीच केली आणि आत्ताची ही मराठ्यांच्यावरचा लाठी हल्ला त्यांनीच केला आहे. आणि उद्या समजा 1 तारखेला ते जर काय उचापती करणार असतील तर आता आम्ही फार सावध आहोत. आम्ही दुधानं आमचं तोंड भाजलेलं आहे, तेव्हा ताकसुद्धा आता आम्ही फुकून पिऊ. आम्ही आता तसं नाही राहणार. आमच्या पूर्वजांनी जो संघर्ष केला आणि दैदिप्यमान असा विजय मिळवला, पेशवाई नष्ट केली, ब्राह्मणशाही नष्ट केली देशातली, त्यांचा अभिमान आम्हाला रास्त आहे. 500 लोकांनी त्यांची 24-25 हजार फौज कापून काढली. सामान्य गोष्ट नव्हती, पण ही ती केली आणि पेशवाई बुडवली त्यांनी, याचा आम्हाला अभिमान आहे. पेशव्यांचा पराभव केला. 500 माणसं जर पेशव्याचा पराभव करू शकतात तर मी मराठा बांधवांना विचारतो, अरे तर आपण एवढे कोट्यावधी लोक आहे यार, आपल्याला ही मुठभर माणसं ऐकत नाही का? का नाही ऐकत आहे? तर ती ऐकत नाही कारण आपण ऐकली नाही. मी सांगितलेलं तुम्ही ऐकायलाच नाही. कोण लक्ष्मण माने? काय करायचं पोरग? मी काहीही असलो तरी तुमच्या दृष्टीने मी कोण? काय करायचं पोरग? फार तर बापू काय करायचं पोरग? याच्या पलीकडे माझी आयडेंटिटी तुमच्या डोक्यात घुसणार नाही. कारण त्याच्यासाठी इथे डोक्यामध्ये मनू काढून, शंकराचार्य काढून, तिथे आंबेडकरांचं, फुल्यांचं, शाहू महाराजांचं, शिवाजी महाराजांचं पुनर्स्थापन करावं लागतं. ते आम्ही केलं आणि आम्हाला सत्य समजतं. तुम्ही ते करत नाही, मग बामणाच्या बगलत बसताय. आता कोणाच्या बगलत बसायचं तुम्ही ठरवा. सत्ता पाहिजे तर आमच्या बाजूला, नको असली तर बसा, काय त्या बामणांच्या बरोबर काय खेळ करायचा तो करा. सगळ्यांना जय भीम.